मित्रा, काल परवाच तुझं पत्र मिळालं. तू माझ्यात विश्वास पाहिलास त्याचं सुख झालं. मी तुझ्याशी मनभाषा करू शकीन हे खरं, पण तुझ्या कवितांवर मी भाष्य करू शकीन असं मला वाटत नाही. तसलं काही करण्याचा माझा पिंड नाही. त्या अपेक्षेने जर तू माझ्याकडे आला असशील तर मला वाटतं माझा हा प्रतिसाद तुला भावणार नाही. मला समीक्षा, भाष्य, टीका, चिकित्सा वगैरे आवडत नाही. इतकंच नव्हे तर मला ही सारी उठाठेव निरर्थक वाटते. कलेला कलाकाराचा स्वाद असतो. आस्वादकाच्या जिव्हेवर तो सार्थ होतो. इथंच सारं संपतो. संपायला हवं. काथ्याकूट व्यर्थ आहे. काथ्याकुटीतून माणसं अर्क घालण्याचा खटाटोप करत बसतात. पण मला विचारशील तर त्यातून निघतो तो फक्त चोथा. आणि समज त्यातून अर्क निघतही असेल तरी तो नवोदिताला आणि भल्या भल्यांनाही मार्गभ्रष्ट करणारा असू शकतो असं मला वाटतं. मी समीक्षा वाचत नाही, मी कला वाचतो. तुझ्यात कलेचं बीज असेल आणि त्याचा डेरेदार वृक्ष व्हावा असं जर तुला खोल उरापासून वाटत असेल तर तूही हेच करावंस असं मला वाटतं. कलाकाराच्या आत्म्याचा जो सुगंध त्याच्या कलाकृतीला चिकटून असतो तो काय शाब्दिक वर्णनाचा विषय असतो. कला ही अनुभूतीचा प्रदेश असते, वर्णनाचा नव्हे. क्षुद्र मानवी जीवनाच्या खूप अलीकडे कुठेतरी तिचा आदी असतो आणि खूप दूरवर कुठेतरी अंत. ती दोन टोकं बोटांच्या चिमटीत पकडण्याचा प्रयत्न व्यर्थ नव्हे काय? हे सारं प्रास्ताविक झाल्यावर मी तुला स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की तुझ्या कवितांना अद्याप तू गवसलेला नाहीस. तुझ्या गाभ्याचा गंध त्यांना येत नाही. तुझ्या व्यक्तिगत हिंदोळ्याची किणकिण तिथे आहे हे मान्य आहे. आणि तुझ्या माझ्यातील मी या कवितेत ती खूप स्पष्ट ऐकूही येते. शिवाय दुसऱ्या एका कवितेत जाणवतं की तुझ्या हात दडलेलं काहीतरी शब्द बनून जन्म घेण्याचा प्रयत्न करतंय. पण खरं सांगू, त्या कविता फक्त छान आहेत, अस्सल किंवा जातीवंत नव्हेत. तुझ्या कवितांमध्ये जे काही मूलभूत असे दोष मला आढळले त्यांची कारणं मला तू कवितांसोबत पाठवलेल्या पत्रात दिसली. त्यात तू मला तुझ्या कवितांबद्दलचं मत विचारलं आहेस. तसं तू ते इतरांनाही विचारलं आहेस. तू त्या मासिकांना पाठवल्यास त्या संपादकांनी साभार परत केल्यावर तू त्यांची तुलना इतरांच्या छापून येणाऱ्या कवितांशी केलीस आणि पेटून उठलंस. आता मला विचारतोच आहेस म्हणून सांगतो. लोकांच्या तोंडाकडे आशाळभूतपणे पाहत फिरण्याचा हा खटाटोप ताबडतोब बंद कर. आपल्या आतल्या घालमेलीची उत्तरं आपल्या बाहेर असलेल्या जगाकडे असू शकत नाहीत. या जगात असा एकही हरीचा लाल नाही जो तुला कलेच्या उद्गाराचं शास्त्र शिकवू शकेल. कलाकार फक्त पोरका असू शकतो. धरण्यासाठी एखादं बोट शोधत राहणारा जीव कलाकार बनूही शकत नाही. असं एखादं बापाचं उबदार बोट आपल्यासाठी नसतं ही खुणगाट तू तुझ्यात कलेचं बीज असेल तर स्वतःशी मारायला हवीस. स्वतःमध्ये प्रवेश कर. आपल्याला लिहावंसं का वाटतंय ह्याचा शोध घे प्रथम. या प्रश्नाची अंतर्गत तपासणी कसून कर. स्वतःशी क्रूरपणे वागायला अशा वेळी कचरू नये, अन्यथा खूप उशिरा कुठेतरी दारुण कपाळमोक्ष हा अटळ आहे. तुला जी कविता लेखनाची उबळ आली आहे तिचा मूल स्रोत शोध. तिची मुळे कुठे कुठे आणि किती खोल पोचलेले आहेत ते पहा. एखादी मुळांगुली तरी थेट हृदयात रुतलेली आहे ना याची खात्री करून घे आणि विचार स्वतःला, कलेच्या आविष्कारावर बंदी किंवा स्वतःचा मृत्यू यातला अधिक सुसह्य काय आहे? जर या प्रश्नाचं उत्तर अगदी निशंकपणे मृत्यू असे येत असेल तर मग समज की तुला तुझ्या आयुष्याचा मध्यबिंदू गवसला आहे. आयुष्याचा चिरेबंदी राजवाडा ह्या मध्यबिंदूभोवती उभारण्यास सुरुवात कर. ते बांधकाम हेच तुझं जीवित कार्य असेल. आयुष्यातील वैफल्यग्रस्त क्षणी देखील तुझी पावलं ह्याच बिंदूभोवती प्रदक्षिणा घालत राहायला हवीत. इतिहासातल्या कुठल्याही थोर कलावंतांच्या जीवनपटावर नजर टाक. तुला एकाच बिंदूभोवती फिरणाऱ्या त्यांच्या पाऊलखुणांचे मोर्चे आढळतील.
तुझ्या आत असं काही घडत असेल तर उठ आणि निसर्गाकडे जा. जणू तुझ्यापूर्वी दुसरं कोणीच तिथे आलेलं नव्हतं असं समजून. आणि तुला ज्या ज्या अनुभूती यायला लागतील त्या त्या लिहून काढ. प्रेम कविता खरडू नकोस. त्यात भोंगळपणा येण्याची शक्यता अधिक आहे. कारण त्या प्रकारचं काहीही लिहायचं तर एक जाण असणं आवश्यक आहे. एक नवी जागृती येणं गरजेचं आहे. ती आल्यानंतर मग तू अगदी वेगळं असं काहीतरी लिहू शकशील. भले मग पूर्वी कितीही जणांनी काहीही लिहिलेलं असे ना, पण एक लक्षात ठेव, सरधोपट विषयांवर काहीतरी खरडण्यापेक्षा दर क्षणी तू ज्या जीवनाचे तपशील जगत असतोस, भोगत असतोस ते लिही. सुख, दुःख, इच्छा या साऱ्या मानवी भावनांना स्वतःचे असे असंख्य विरळ तरल पदर, पापुद्रे आणि धागे असतात. त्या एकेका सूक्ष्म धाग्याबद्दल लिही. अनेक धागे रांगडेपणाने एकत्र पिळून दोरखंड वळण्याचा प्रयत्न करू नकोस. लिहिताना सूक्ष्म हो. तुझ्या इच्छांच्या, स्वप्नांच्या दुनियेतील प्रत्येक वस्तूचा वापर कर. नवलाईच्या असंख्य गोष्टी सभोवरात असतात, पण आपली नजर अतिपरिचयानं बोथटल्यामुळे त्यांच्यावर स्थिरावत नसते. ती तू स्थिरावण्याचा प्रयत्न कर. तुझ्या भोवतालची दुनिया कदाचित वैराण असेल, पण ती दोषी खचित नसेल. दोषी असशील तू. दुनिया रंगीत किंवा रंगहीन ठरते ती मानवी नजरेमुळे. निसर्गात दरिद्री, कंगाल असं काही असूच शकत नाही. असते ती फक्त श्रीमंती, वैभव. ज्याची झोळी जितकी फाटकी तितका त्याचा परिसर बकाल. दुनियेत तुला किती आणि काय काय गवसतं हे तुझ्या आत्म्याच्या कवित्वाचं मोजमाप असतं. आणि समज तू अगदी कडेकोट तुरुंगात बंदिस्त असशील, तरीही तुझ्या स्मृतीची दुनिया तर कोणी झाकू शकत नाही. खरं ना? आणि ती दुनिया बाहेरच्या दुनिये इतकी वैभवी नसते का? स्मृतीतल्या दुनियेला तर 9,00,000 दिव्यांची लखलख असते. त्या दुनियेत हरवून जा. तुझा अंतरंग सशक्त होईल. तुझा एकांत विस्तारत जाईल. तिथेच तू वस्ती कर. एकांत हा सांजीसारखा असतो. इथे दुनिया नसते, पण तिचा प्रतिध्वनी असतो. घटना पुन्हा पुन्हा निरखण्याची अनोखी सुविधा असते. आणि ह्या तुझ्या अंतर्दुनियेत तू मशगूल असताना जर तुझी बोटं कविता लिहित असतील तर तुला माणसांच्या अभिप्रायाची तमाती का वाटावी? अशा काव्यासाठी तुला नियतकालिकांच्या कोंदणाची ही गरज भासणार नाही. ती रत्न ही तुझी खाजगी मालमत्ता असेल. तुला सुंदर करणारे हे तुझे अलंकार असतील. ते तुझ्याच अस्तित्वाचे अवयव असतील. ते तुझ्या इंद्रियांचे, जाणीवांचे पडसाद असतील. ते ऐकत राहण्यात तुला सुख होईल. कलेचं सुख इतर जनांच्या प्रतिसादात असत नाही. ते तिच्या निर्मिती प्रक्रियेत दाटून असतं. कलेचा आविष्कार हा असा आंतरिक गरजेतून होत असतो. व्हायला हवा. तो तसा होत असेल तरच तो अस्सल आणि म्हणूनच अभिजात असतो. आंतरिक तगमग म्हणजे त्या मूलभूत निर्मात्याकडून तुम्हाला येणारे संदेश असतात. तू फक्त त्यांची नोंद करत जा, म्हणजे तुझ्यातला जोहरी स्वावलंबी होईल. कला निर्मितीचं कौतुक हे स्वयंभू असायला हवं. मला एक सांग, मातेला आपल्या बाळाच्या रूपाची इतरांकडून होणारी तारीफ कितीशी गरजेची वाटते? तिचं ते सुख स्वयंभू सुखाचं एक अप्रतिम सुंदर उदाहरण नसतं का? म्हणून प्रिय मित्रा, मी तुला निर्मितीबाबत काहीही शिकवू शकणार नाही. कलेच्या विश्वात गाईड असत नाही. स्वतःचं शिक्षण स्वतःच लिहिलेल्या क्रमिक पुस्तकातून करायचं असतं. आणि स्वतःला पदवी द्यायची असते ती सत्सद विवेकाच्या कसोटीवर. आणि म्हणूनच तू योग्य मार्गावर आहेस की नाही ह्याचा निर्णय सर्वस्वी तुला घ्यावा लागणार आहे. तुझ्या निर्णयावर योग्यतेचं शिक्कामोर्तब करणारी न्यायाधीश नावाची कोणी बाह्य संस्था किंवा व्यक्ती असू शकत नाही. अशा प्रकारच्या संस्थेची किंवा व्यक्तीच्या अस्तित्वाची गरज हीच मुळी अज्ञानदर्शक आणि म्हणूनच हास्यास्पद आहे. म्हणून तू स्वतःला ऐक. त्याच एका आवाजावर विसंबून राहा.
आतले आवाज हे हुकूम असतात. हुकुमांची चिकित्सा संभवत नाही. तू कलावंत आहेस असा जर तुला आतला आदेश असेल तर तू निशंकपणे कला निर्मिती हे तुझं अवतार कार्य मान. तुला पश्चाताप होणार नाही. बाह्य विश्वातून येणारे सन्मानाचे किंवा अपमानाचे गदारोळ तुझ्या शांतीचं एकांताचं कवच भेदू शकणार नाहीत. तू आणि तुला येणारी निसर्गाची अनुभूती हे एक अभेद्य असं संयोग आहे हे लक्षात घे. आत्मशोधाच्या मार्गावर तुला जर असं आढळलं की तू मुळीच कलाकार नाहीस तर तर काय ती तुझ्यासाठी दुःखाची खाई ठरेल? नो, मुळीच नाही. ती सुद्धा सुखाची शय्या ठरेल. कारण कलावंत असणं हेच काही प्रत्येक माणसाचं अवतार कार्य नसतं. कलाविश्वाच्या बाहेर कलाविश्वा इतकी सुंदर अनेक विश्व आहेत. त्यातलं जे तुझं असेल ते तुला सुख देणारं ठरेल. प्रत्येक क्षेत्राला स्वतःची अशी एक इज्जत असते आणि इज्जत ही तुलनात्मक कशी असू शकेल? तू तुला गवसलेल्या मार्गावर दमदारपणे पावलं टाकत राहा. असं प्रत्येक पाऊल हे एक एक यश असतं. स्वप्रामाण्य हे गर्भाशयासारखं असतं. इथे विस्तार हे एक वास्तव असू शकतं. असो, तू मला कविता पाठवल्यास, मला काही विचारलंस हे मला सन्मानदायी वाटलं. मी तुझा आभारी आहे. मी जे तुला लिहिलंय ते सारं माझ्या स्वच्छ बोटांमधून उमटलेलं आहे असं जर तुला जाणवलं तर ते आपल्या दोघांचं यश असेल. तुझा मित्र रेनर मारिया रिल्के.